शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचे तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासाठी पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले आहेत। ते 3 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर ही रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, शेतकरी किती असणार यासाठी पात्र, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अतिवृष्टीमुळे जवळपास जून महिन्यापासून ते ऑगस्टच्या आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्यात मित्रांनो बघायचं झालं तर जूनमध्ये काही शेतकऱ्यांचं, जुलैमध्ये काही शेतकऱ्यांचं, ऑगस्टमध्ये काही शेतकऱ्यांचं, असं टप्प्याटप्प्याने विविध प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यात मित्रांनो परभणी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीची मदत म्हणून जवळपास 136 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर अंतर्गत शेतकऱ्यांचे पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले आहेत। आता फायनली मित्रांनो बघूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत, कोणत्या महिन्यासाठी किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि किती रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर परभणी जिल्ह्यात जून महिन्यात फक्त आणि फक्त एका शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या एका शेतकऱ्याला फक्त एका एकरसाठी जवळपास 9,000 रुपये हे मिळणार आहेत परभणी जिल्ह्यातून। त्यानंतर मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये जवळपास 87,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 51 कोटी 64 लाख रुपये हे जुलै महिन्यातील 87,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत। ऑगस्ट महिन्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर ऑगस्ट महिन्यातील जवळपास 1,51,000 शेतकऱ्यांचं हे परभणी जिल्ह्यातून नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 76 कोटी 9 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर फायनली मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 2,38,000 शेतकऱ्यांना 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार आहे आणि त्यासाठी पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले आहेत। तुम्हाला सांगण्यात देखील आलेलं असेल, परभणी जिल्ह्यातून जर तुम्ही असाल आणि तुम्हाला सांगण्यात देखील आलेलं असेल की पंचनामेचे कागद ते फॉर्म वगैरे भरून द्या, तुमचे डॉक्युमेंट वगैरे त्याला जोडून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे किंवा तुमच्या तलाठ्याकडे ते कागदपत्र सबमिट करायला सांगण्यात देखील आलेलं असेल। त्यानंतर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातून माहिती घ्यायची झाली तर सातारा जिल्ह्यासाठी जवळपास बघायचं झालं तर 3 लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत। ऑगस्ट महिन्यातील नुकसान इथे ग्राह्य धरण्यात आले, म्हणजे इथे जून महिन्यातलं नुकसान जास्त नसल्या कारणास्तव ग्राह्य धरण्यात आले नाही, जुलै महिन्यातलं नाही, तर ऑगस्ट महिन्यातलं नुकसान इथे ग्राह्य धरण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत 142 शेतकऱ्यांना जवळपास 3,23,000 रुपये हे मिळणार आहेत। म्हणजे 142 शेतकऱ्यांना 3,23,000 याप्रमाणे बघायचं झालं तर जास्त काही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही, असं अंदाज 10 ते 15,000 रुपयाचा एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळू शकते असा अंदाज आहे। सांगली जिल्ह्यातील माहिती घ्यायची झाली तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे। ऑगस्ट महिन्यातीलच नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं 13,475 शेतकरी हे सांगली जिल्ह्यातून ऑगस्ट महिन्यासाठी नुकसानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर 60 कोटी 45 लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यासाठी। 7 कोटी म्हणजे काय चांगली मोठी रक्कम आहे मित्रांनो, परंतु शेतकरी संख्या सुद्धा मोठी आहे, त्या कारणास्तव आता इथे सुद्धा जवळपास 12 ते 15,000च्या दरम्यान एका शेतकऱ्याला ही रक्कम वितरित होऊ शकते। एकीकडे बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यासाठी एका शेतकऱ्याला जून महिन्यातील नुकसान भरपाईसाठी 9,000 रुपये एकर, एकच शेतकऱ्याचं एका एकरचं नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं होतं आणि त्या अंतर्गत 9,000 रुपये एकर अशी रक्कम ठरवण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर मित्रांनो, हेक्टरी बघायचं झाली तर ही जरी हेक्टरी नुकसान झालेलं असतं त्या शेतकऱ्याचं तर जवळपास 30 ते 40,000 रुपये त्या शेतकऱ्याला हेक्टरी मदत मिळालेली असती। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब